शिर्डीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सुद्धा टीका केली आहे। दीवार सिनेमातील डायलॉग मारत ठाकरेंनी फटकेबाजी केल्याचंही पाहायला मिळालं। मेरे पास ईमान असल्याचं सांगितलं आणि येत्या विधानसभेला महायुतीचं सरकार जाणार असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय। पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलाय, वडील पण चोरलेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय। मला तो शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला। कुठला पिक्चर मधला? दीवार। मैं मिंदे बिंदे सगळे ते मला सांगतायत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, मेरे पास पग ये है, तेरे पास क्या है? आणि मग अमिताभ बच्चन जसा म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास माँ है, तसं मी सांगतोय मेरे पास ईमान है, विश्वास है। हे फाटाफुटीचं फोडाफुटीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्या सोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय? आणि मग एकजूट त्यांना माहिती आहे, कारण ही एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमाय। यांना पेन्शन कसले देते, यांना टेन्शन द्या, यांना टेन्शन दिलं पाहिजे। पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली। माझं मत आहे उपोषण नका करू, आधी उपाशी आहातच। तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय यांना काय फरक पडतोय? आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे, तो निर्धार करा।